नमस्कार मित्रांनो, इयत्ता 10वी विषय इतिहास पाठ क्रमांक 1 इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा भाग 1 मध्ये आपण इतिहास पद्धती, इतिहास लेखनाची परंपरा आणि आधुनिक इतिहास लेखन यांचा अभ्यास केला. आज आपण इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा भाग 2 मध्ये इतिहासातील महत्त्वाचे विचारवंत तसेच प्रश्नोत्तरी व वस्तुनिष्ठ प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. पहिला मुद्दा आहे युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन. इसवी सनाच्या 18व्या शतकाच्या काळापर्यंत युरोपमध्ये तत्वज्ञान आणि विज्ञान या क्षेत्रांमध्ये लक्षणीय प्रगती झाली. वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग करून सामाजिक आणि ऐतिहासिक वास्तवांचाही अभ्यास करता येणे शक्य आहे असा विश्वास विचारवंतांना वाटू लागला होता. पुढील काळात युरोप अमेरिकेमध्ये इतिहास आणि इतिहास लेखन या विषयासंबंधीची खूप विचारमंथन झाले. इतिहास लेखनामध्ये वस्तुनिष्ठतेला महत्त्व येत गेले. 18व्या शतकाच्या आधी युरोपमधील विद्यापीठांमध्ये सर्वत्र ईश्वरविषयक चर्चा आणि तत्संबंधीचे तत्वज्ञान या विषयांनाच अधिक महत्त्व दिले गेले होते. परंतु हे चित्र हळूहळू बदलू लागले. इसवी सन 1737 मध्ये जर्मनीमधील गॉटिंगेन विद्यापीठाची स्थापना झाली. या विद्यापीठात प्रथमच इतिहास या विषयाला स्वतंत्र स्थान प्राप्त झाले. त्यापाठोपाठ जर्मनीमधील इतर विद्यापीठेही इतिहासाच्या अभ्यासाची केंद्रे बनली. पुढचा मुद्दा आहे महत्त्वाचे विचारवंत. इतिहास लेखनाचे शास्त्र विकसित होण्यात अनेक विचारवंतांचा हातभार लागला. त्यातील काही महत्त्वाच्या विचारवंतांची माहिती घेऊया. पहिले विचारवंत आहेत रेने देकार्त 1596 ते 1650. इतिहास लेखनासाठी वापरल्या जाणाऱ्या ऐतिहासिक साधनांची विशेषतः कागदपत्रांची विश्वासार्हता तपासून घेणे आवश्यक आहे असे मत आग्रहाने मांडले जात होते. त्यामध्ये रेने देकार्त हा फ्रेंच तत्त्वज्ञ अग्रभागी होता. त्याने लिहिलेल्या डिस्कोर्स ऑन द मेथड या ग्रंथातील एक नियम शास्त्रशुद्ध संशोधनाच्या दृष्टीने फारच महत्त्वाचा मानला जातो. एखादी गोष्ट सत्य आहे असे निसंशयरित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार कदापि करू नये हा तो नियम होय. दुसरे विचारवंत आहेत व्हॉल्टेयर 1694 ते 1778. व्हॉल्टेयरचे मूळ नाव फ्रान्सवा मरी अरुए असे होते. व्हॉल्टेयर या फ्रेंच तत्त्वज्ञाने इतिहास लेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढ्यावरच लक्ष केंद्रित न करता तत्कालीन समाजाच्या परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती इत्यादी गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे हा विचार मांडला. त्यामुळे इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा हा विचार पुढे आला. त्या दृष्टीने व्हॉल्टेयर आधुनिक इतिहास लेखनाचा जनक होता असे म्हणता येईल. तिसरे विचारवंत आहेत जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगेल 1770 ते 1831. या जर्मन शास्त्रज्ञाने ऐतिहासिक वास्तव तर्कशुद्ध पद्धतीने मांडले गेले पाहिजे यावर भर दिला. इतिहासातील घटनाक्रम प्रगतीचे टप्पे दर्शवणारा असतो. त्याचबरोबर इतिहासाची मांडणी इतिहासकाराला वेळोवेळी उपलब्ध होत असलेल्या पुराव्यांनुसार बदलत जाणे स्वाभाविक असते असे प्रतिपादन त्याने केले. त्याच्या विवेचनामुळे इतिहासाच्या अभ्यास पद्धती विज्ञानाच्या पद्धतींपेक्षा वेगळ्या असल्या
तरी त्या कमी प्रतीच्या नाहीत अशी अनेक तत्त्वज्ञांची खात्री पटली. एनसायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस या ग्रंथांमध्ये त्याची व्याख्याने आणि लेख यांचे संकलन आहे. हेगेलने लिहिलेले रिझन इन हिस्ट्री हे पुस्तक प्रसिद्ध आहे. हेगेलच्या मते कोणत्याही घटनेचा अर्थ लावण्यासाठी तिची वर्गवारी 2 विरोधी प्रकारात करावी लागते. त्याशिवाय मानवी मनाला त्या घटनेचे आकलन होत नाही. उदाहरणार्थ, खरे खोटे, चांगले वाईट या पद्धतीला द्वंद्ववाद असे म्हटले जाते. या पद्धतीत प्रथम एक सिद्धांत मांडला जातो. त्यानंतर त्या सिद्धांताला छेद देणारा प्रतिसिद्धांत मांडला जातो. त्या दोन्ही सिद्धांतांच्या तर्काधिष्ठित उहापोहानंतर त्या दोहोंचे सार ज्यात सामावलेले आहे अशा सिद्धांताची समन्वयात्मक मांडणी केली जाते. चौथे विचारवंत आहेत लिओपोल्ड व्हॉन रांके 1795 ते 1886. 19व्या शतकातील इतिहास लेखनाच्या पद्धतीवर प्रामुख्याने बर्लिन विद्यापीठातील लिओपोल्ड व्हॉन रांके याच्या विचारांचा प्रभाव होता. त्याने इतिहास संशोधनाची चिकित्सक पद्धती कशी असावी ते सांगितले. मूळ दस्तऐवजांच्या आधारे प्राप्त झालेली माहिती ही सर्वाधिक महत्त्वाची आहे यावर त्याने भर दिला. तसेच ऐतिहासिक घटनांशी संबंधित असलेल्या सर्व प्रकारची कागदपत्रे आणि दस्तऐवज यांचा कसून शोध घेणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्याने सांगितले. अशा पद्धतीने ऐतिहासिक सत्यापर्यंत पोहोचता येणे शक्य आहे असा विश्वास त्याने व्यक्त केला. इतिहास लेखनातील काल्पनिकतेवर त्याने टीका केली. त्याने जागतिक इतिहासाच्या मांडणीवर भर दिला. द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री आणि द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री या ग्रंथांमध्ये त्याच्या विविध लेखांचे संकलन आहे. प्रश्न क्रमांक 1. इसवी सन 1737 मध्ये जर्मनमधील कोणत्या विद्यापीठाची स्थापना झाली? उत्तर आहे इसवी सन 1737 मध्ये जर्मनमधील गॉटिंगेन विद्यापीठाची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 2. जर्मनमधील विद्यापीठात प्रथमच कोणत्या विषयाला स्वतंत्र स्थान प्राप्त झाले? उत्तर आहे जर्मनमधील विद्यापीठात प्रथमच इतिहास या विषयाला स्वतंत्र स्थान प्राप्त झाले. प्रश्न क्रमांक 3. डिस्कोर्स ऑन द मेथड हा ग्रंथ कोणी लिहिला? उत्तर आहे डिस्कोर्स ऑन द मेथड हा ग्रंथ रेने देकार्त यांनी लिहिला. प्रश्न क्रमांक 4. डिस्कोर्स ऑन द मेथड मधील कोणता नियम संशोधनाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो? उत्तर आहे एखादी गोष्ट सत्य आहे असे निसंशयरित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार कदापि करू नये हा संशोधनाच्या दृष्टीने महत्त्वाचा नियम मानला जातो. प्रश्न क्रमांक 5. व्हॉल्टेअरचे मूळ नाव काय आहे? उत्तर आहे फ्रान्स्वा मरी अरुये हे व्हॉल्टेअरचे मूळ नाव आहे. प्रश्न क्रमांक 6. आधुनिक इतिहास लेखनाचा जनक कोणाला म्हणता येईल? उत्तर आहे व्हॉल्टेअर यांना आधुनिक इतिहास लेखनाचा जनक असे म्हणता येईल. प्रश्न क्रमांक 7. एनसायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस या ग्रंथात कोणाची व्याख्याने आणि लेख यांचे संकलन आहे? उत्तर आहे एनसायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस या ग्रंथात जॉर्ज विल्हेल्म फ्रेडरिक हेगेल यांची व्याख्याने आणि लेख यांचे संकलन आहे. प्रश्न क्रमांक 8. हेगेलने लिहिलेले कोणते पुस्तक प्रसिद्ध आहे? उत्तर आहे हेगेलने लिहिलेले रिझन इन हिस्ट्री हे पुस्तक प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 9. 19व्या शतकातील
इतिहास लेखनाच्या पद्धतीवर प्रामुख्याने बर्लिन विद्यापीठातील कोणाच्या विचारांचा प्रभाव होता? उत्तर आहे 19व्या शतकातील इतिहास लेखनाच्या पद्धतीवर प्रामुख्याने बर्लिन विद्यापीठातील लिओपॉल्ड व्हॉन रांके यांच्या विचारांचा प्रभाव होता. प्रश्न क्रमांक 10. कोणत्या ग्रंथांमध्ये रांके यांच्या विविध लेखांचे संकलन आहे? उत्तर आहे द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री आणि द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री या ग्रंथांमध्ये रांके यांच्या विविध लेखांचे संकलन आहे.